ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनाला केलं। या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारांना आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करताना प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या। जगातल्या सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असून विकासाच्या या प्रवासात ऊर्जेची गरजही वेगानं वाढत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आणि ऊर्जा बचतीचं महत्त्व अधोरेखित केलं। ऊर्जेची बचत, नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करायलाही हातभार लागतो, ही बाब राष्ट्रपतींनी अधोरेखित केली। ऊर्जा संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी भारत सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातलं उद्दिष्ट वेळेआधीच भारतानं पूर्ण केल्याचंही त्या म्हणाल्या। ऊर्जा बचतीसाठी कार्य करणाऱ्या उद्योग, संस्था आणि व्यक्तींचा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारानं गौरव करण्यात आला। यंदा या पुरस्कारांमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर्स या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे। कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतल्या विजेत्यांनाही पारितोषिकं प्रदान करण्यात आली। ऊर्जा संवर्धनावरील या स्पर्धेत देशभरातल्या 1,10,000 शाळांमधली लक्षावधी मुलं सहभागी झाली होती। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज बेळगावमधील अथनी इथं छत्रपती